आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी प्रतीक्षा पुन्हा परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर ना आजचं वातावरण इतकं छान होतं ना, पाऊस येतोय म्हणून खुश तर होतो, पण पाऊस येतोय म्हणून कपडे वगैरे वाळत नाही आहेत ना, त्यामुळे दुःखी पण आहे मी. तर ना 2 दिवस झालं तर आमचं पाणी गेलेलं, तर आम्हाला ना म्हणजे लिटरली अंघोळ करायला दुसरीकडे जावं लागलं. म्हणजे पाणीच थोडं पण पाणी राहिलं नव्हतं घरी. अचानक पाणी गेलं आणि मोटर पण जळाली होती बिल्डिंगची. तर तेच सगळं काम करण्यात 2 दिवस गेले, म्हणून आम्ही आज सगळे बाहेर गेलो. आणि घरी आल्याच्यानंतर घरी तर इतकं काम पडलं होतं, ते सगळं आवरून सकाळी स्वयंपाक बनवायला घेतला. इतकी भूक लागलेली, म्हटलं अगोदर जेवण बनवायला घेते. तरी बनवायला घ्यायला मला 1 वाजलेला, इतकं काम पडलेलं. म्हणजे श्रेयाचे सुसूचे कपडे वगैरे पुसलेले, धुवायचे राहिलेले, कपडे लावायचे राहिलेले, परत भांडे वगैरे तर इतकी पडली होती, बापरे. ते घासताच मला म्हणजे 1-2 तास लागले, इतकी भांडी पडलेली. तर म्हटलं चला सकाळी आता काहीतरी खायला बनवावं. त्यासाठी मी इथं मस्त शेवग्याची भाजी आणि चपात्या बनवल्या. त्याचबरोबर पापड्या वगैरे पण भाजवल्या होत्या. आता बाहेर तर कपडे वाळत नाही, त्यामुळे आम्ही आताच दोऱ्या बांधल्या. बाहेरच बांधलेल्या मी, पण बाहेर वाळतच नव्हते. 1-2 दिवस ट्राय केलं पण होतच नव्हतं, म्हणून घरामध्ये परत बांधली. म्हटलं इथं वाळतील. थोडंफार काम आवरून तर श्रेया लगेच उठली. तोपर्यंत म्हणजे बऱ्याच वेळ झोपलेली ती, पण मला असं वाटत होतं की पूर्ण काम आवरूस तिने झोपावं. पण असं नसतं ना, लहान लेकरं लगेच थोड्या 5-10 मिनटं झोपले नाही का लगेच उठतात. ती उठल्याच्यानंतर आता ना मी तिचं दूध बंद केलेलं, पण ती इतकी रडली ना, ती मला राहावंच नाही. मग मी तिला परत दूध पाजायला सुरू केलं, काय माहिती कसं. त्यानंतर 6 वाजले. 6 वाजता भाजीला जायचं होतं, त्यामुळे मला यांनी खूप कडक मस्त चहा बनवून दिला. बाहेर गेले, थोडा पाऊस थांबलेला होता, म्हटलं तोपर्यंत जाऊन ना भाजी घेऊन या. पावसाळ्यात असं बाहेर निघालं ना सगळीकडे चिकचिक. तर ना आज मी एवढी सगळी भाजी घेऊन आलेली. मला पालेभाज्या खूप खाऊ वाटल्या होत्या, त्यामुळे मी मेथी, शापू, अजून आंबट चुक्याची भाजी, असं बरंच काही घेऊन आलते. आणि त्यांना फॅनच्या हवाखाली असं सुकवत होते, कारण अगोदरच ते पाण्यामध्ये भिजलेले होते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये मांडणार तर ते सडायला लागणार. त्यामुळे मी त्यांना ना साफ केलं, प्रत्येक भाजीला असं मस्त साफ केलं, डब्यात भरलं आणि हवेखाली सुकून दिलं. त्यानंतर श्रेयानं माझ्या मांडीवर येऊन बसले आणि ती पण मला शेपूची भाजी खुडायला मदत करत होती. म्हणजे थोडीफार सडलेली होती ना, तेच मी साफ करत होते. त्यानंतर इतका सगळा पसारा झालता आणि हा सगळा आवरायचा पण होता मला. म्हटलं चला आता हेच तर काम आहे. हे सगळं झाल्याच्यानंतर श्रेया परत झोपले आणि इतकी शांत झोपले होते, खूप भारी वाटत होतं. तर असं होतं माझा आजचा काही दिवस. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.